तर सर्वात प्रथम आपल्याला औक्षण करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूयात। तामण किंवा तबक लागतं। तर अशा प्रकारे इथे मी तामण घेतलेलं आहे। त्यानंतर इथे निरंजन घेतलेलं आहे। तेल वात आणि तेल घालून निरंजन घ्यायचं आहे। आपण वात घेतो ती फुलवात घ्यायची नाही। देवाला जेव्हा आपण ओवाळतो तेव्हा तूप आणि फुलवात वापरली जाते आणि माणसाला जेव्हा आपण ओवाळतो तेव्हा तेलवात घेतली जाते। त्यानंतर सोन्याची अंगठी आणि सुपारी आपल्याला घ्यायची आहे। पण बघा औक्षण करतेवेळी आपण आपल्या हाताच्या बोटामधील अंगठी काढून पटकन घेतो आणि त्याने औक्षण करतो। पण पूर्वीचे लोक म्हणायचे की औक्षण करण्यासाठी अंगावरचा दागिना काढू नये, त्यासाठी वेगळी अंगठी घ्यावी। तसेच औक्षण करण्याच्या अंगठीमध्ये खडा सुद्धा असू नये असं म्हटलं जातं। त्यानंतर आपल्याला लागणार आहे हळदी आणि कुंकू। त्यानंतर आपल्याला अक्षदा लागणार आहेत। तर अक्षदा सुद्धा घ्यायच्या आहेत। अक्षता मात्र आपल्याला अखंड घ्यायच्या आहेत। तर त्याचबरोबर तुम्ही रक्षाबंधनासाठी